ठाकरेंकडे लवकर खांदेपालट, 20 वर्षांनी राज ठाकरे शनिवारी शिवसेना भवनामध्ये येणार. बंड केलेल्या उमेदवारांना शांत करण्यात भाजपची आघाडी, एकट्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 जण बिनविरोध. इतके बिनविरोध याआधी कधीच का आले नाहीत, संजय राऊत यांचा सवाल. उमेदवार बिनविरोध करायला धाकदपटशा केल्याचा दावा. अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम. ठाकरेंच्या पुढच्या पिढीची ब्लूप्रिंट, विकासाचं राजकारण करण्याचा अमित आणि आदित्य ठाकरे यांचा दावा. शिवसेना भवनामध्ये उमेदवारांना केलं मार्गदर्शन. सत्तेत आल्यास 700 चौरस फुटांपर्यंतचा कर माफ करणार, ठाकरेंच्या जाहीरनाम्याआधीच आदित्य ठाकरे यांच्याकडून घोषणा. ठाण्यामध्ये शिंदेंना दिलासा, शिंदे समर्थक रवी फाटक यांची पत्नी बिनविरोध विजयी. पुण्यात काका पुतण्याचं ठरलं, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी मिळून 165 जागा लढणार. ठाकरे गटाच्या ट्विटर अकाउंटवरून अजित पवार यांचा जुना व्हिडिओ शेअर, शिवसेनेचं कौतुक करतानाचा व्हिडिओ पोस्ट. व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचा सुद्धा उल्लेख. गुंड पोचणारा पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी, राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात, संजय राऊत यांचा अजित पवारांवर हल्लाबोल. नागपूरमध्ये किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, कार्यकर्त्यांनी गावंडेंना घरात ठेवलं होतं डांबून, पक्षाचा आदेश मानून गावंडेंनी मात्र उमेदवारी मागे घेतली. दक्षिण मुंबईमधील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश, राहुल नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतर कमलाकर दळवींचा अर्ज मागे. वॉर्ड 225 मध्ये हर्षिता नार्वेकरांना मोठा दिलासा. मुंबईमध्ये शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी, सामंत, रवींद्र वायकर यांच्या समोर बंडखोरांचं आव्हान. जळगावमध्ये ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब, उमेदवारांचं बरं वाईट तर झालं नसेल, ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी व्यक्त केली शंका. सोलापूरमध्ये राजकीय वादातून 2 गटात वाद, वादाला हिंसक वळण, एकाची हत्या, उमेदवारी न मिळाल्यामुळे 2 गटात वाद. अहिल्यानगरमधील मनसेचे 2 उमेदवार 24 तासापासून बेपत्ता, राहुल जाधव, अंबरनाथ वालसिंग गायब, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांची माहिती. संभाजीनगरमध्ये चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे, तिकीट वाटपाचा वाद, ठाकरे गटाला महागात पडण्याची शक्यता. प्रभाग क्रमांक 11 मधील 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे. चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे, निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना तिकीट दिल्यानं होते नाराज. रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बसला अपघात, पुण्याकडून माणगावकडे जाणारी बस रस्त्याच्या कडेला आदळली, अपघातात 20 जण जखमी. तंबाखूजन्य पदार्थांवर 1 फेब्रुवारीपासून वाढीव शुल्क, केंद्र सरकारची माहिती. भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण, ऑपरेशन सिंदूर नंतर तणावाच्या पार्श्वभूमीत सुद्धा दोन्ही देशांचा निर्णय. फास्टॅग प्रक्रिया सोपी झाली, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय, फास्टॅग धारकांना दरवर्षी ओळखपत्र देण्याची गरज नाही. देशभरात जीएसटी संकलनामध्ये आघाडी, जीएसटी योगदानामध्ये महाराष्ट्र अव्वल.